आज आहे देव दिवाळी. देव दिवाळी घाय आहे. या म्हातारीची पाठी लय घाय लागलेली आहे. निवेदवाडी करायची सर्व. देव दिवाळीचा सण आज. खाला बिला सारवलेला आहे चांगला. टिपक्यांची रांगोळी पण काढलानी आहे. मस्तपैकी देवळात गाणी लागलेली आहेत. सकाळची भक्तिगीता. जरा एकदम मन प्रसन्न वाटत आहे. वातावरण एकदम प्रसन्न आहे. वाडीत सगळीकडे शांतता. सगळ्यांची लगबग झालेली आहे. आणि इकडं चुलीवर पाणी तापसा ठेवलेलं आहे. आता आंघोळ करायची आणि देवपूजा उरकून घ्यायची. आता आग्रात आलोय. केळीची पाना तोडा आहे. निवेद दाखवायचो आहे. केळीची पाना तर हवीच. ह्या बघा, ह्या पाट्याचा आगार आहे सगळा. सगळा रान बिन सगळा बुराट माजलेला आहे. यावा साफ केल्यानंतर चांगला दिसल. केळीची पाना तोडून झालेली आहेत. आता ही कापायची पद्धतशीर आणि घरी घेऊन जायची. आता आपण जी केळीची पानं कापलेली आहे ना, ती आता बांधायची आहेत. म्हणजे बांधून घरी न्यायची. सगळी सुटसुटीत आहेत. त्याच्यासाठी आपण केळीच्या पानाचाच बंद वापरतो. तो दाखवतो. तो बघा, ही सुकलेली केळीची साल आहे ना, ह्याचाच आपण बंद म्हणून वापर करायचा. तुटत नाही, काही नाही. केळीची पानं बांधाय पण एकदम सोपं. अशी ही आता पानं बांधलेली आहे. आणि इकडं घरात वडा बनवायचा जोरात काम चालू झालेलं आहे. हे बघा, सण आला तर पहिलं वडा हे पाहिजेच. बघा वडा कसलं फुगलो आहे मस्तपैकी तेलावर. आतापर्यंत एवढं वडा झालेलं आमचं. आता देवळात आलोय. देव दिवाळी निमित्त हा बघा देऊळ सगळा आमचा सजवलेला आहे मस्तपैकी. अजून थोडा सजवायचा म्हणजे मुखवट वगैरे चढायचं देवीचं. त्यानंतर सगळा देव दिवाळीचा आमचा कार्यक्रम होणार देवळात. इथं हॉटेल बनवायचं काम जोरात चालू झालेलं आहे. आणि वाडीतल्या पोरांसाठी एक मंचुरियनची प्लेट फ्री होय ना. ही सगळ्यांनी ट्रिक बघून घ्यावा. कोणा हॉटेल बिटेल लावायचं असेल तर बांबू उभं कसं करायचं. दगडी घ्यायचे आणि डब्यात टाकायचे आणि त्यामध्ये बांबू टाकायचं. तू मान कशा खाली घालून सगळ्यांनी एक मंचुरियनची प्लेट फ्री द्यायची आहे तू होय ना. ह्यो टपलेलो आहे. ह्यो कोण? ह्यो टपलेलोच आहे म्हणून काम करून दाखवता येतं हॉटेलात. मुद्दाम 2-3 मंचुरियनच्या प्लेटा उडवणार. आता मंदिरात आलेलो. जत्रा भराय चालू झालेली आहे. मंचुरियन बनवायचं काम जोरात चालू झालेलं आहे. इकडं मंचुरियन बनवून रेडी आहेत. 20 रुपयाने एक प्लेट आहे. खाऊस बघा किती जण जमलत. तयारीत एकदम. आमच्या इकडं देव दिवाळी म्हणजे 2 देवींच्या भेटीचा सोहळा. त्यासाठी आम्ही सगळं देवीची निशाणी घेऊन इकडं नदीच्या पैलाडी थांबलेलो आहोत. इकडं मस्तपैकी धगबीग पेटवलेलो आहे.